नाव काय आहे? तुझं नाव? तुझं नाव? तुझं? ईश्वर. पण काय सांगितले? तुमची बरं, या व्यतिरिक्त नाव असतात का? तुम्ही तुमची नावं सांगितली, बरोबर आहे ना, पण याच्याही व्यतिरिक्त नाव असतात की नाही? आपल्या या वर्गामध्ये काय काय आहे? टेबल आहे, आणखी खुर्ची, फॅन, व्हेरी गुड, बेंच, फळा, व्हेरी गुड, आणखी खिडकी. किती वस्तूंची नावं सांगितली तुम्ही? जवळपास आपल्या वर्गातल्या बऱ्याचशा वस्तूंची तुम्ही नावं सांगितली. पहिले तुम्ही तुमची स्वतःची नावं सांगितली, मग वस्तूंची नावं सांगितली, बरोबर आहे ना? आता पुन्हा मला सांगा, आपण जेवतो, करतो जेवण, मग जेवणात काय खातो आपण? जेवण करताना काय काय घेतो? भाजी, भात, आणखी पोळी, वरण, बरोबर आहे? म्हणजे वरण, भात, भाजी, पोळी, मीठ. जे जेवतो, ताटात जे अन्न वाढून घेतो, त्या प्रत्येक पदार्थाला नाव आहे ना? आहे ना नाव? नाव आहे. तुम्हाला सगळ्यांना नाव आहे, वस्तूला नाव आहे. प्रत्येक वस्तूला काय आहे? नाव आहे. आणि याच नावाला म्हणतात नाम. काय म्हणतात? ही सर्व नावं म्हणजे काय आहे? नाम. आपण त्याला आपल्या पुस्तकाच्या भाषेमध्ये म्हणा किंवा व्याकरणाच्या भाषेमध्ये त्याला काय म्हणायचं? नाम. कशाची नावं सांगता येते सांगा बरं मला? वाहनांची नावं, बरोबर आहे. आणखी प्राण्यांची नावं, व्हेरी गुड. आणखी फुलांची नावं, आणखी झाडांची, आणखी पक्ष्यांची. शाबास, विशालनी पण सांगितलं पक्ष्यांची नावं. आणखी आपण गावाला जातो ना, तेव्हा प्रत्येक गाव लागते नवीन नवीन, मग ते गावांची नावं नाही झाली का? बरोबर आहे. वेगवेगळे आपल्या घरी भाजीपाला आणतात, बाजाराला जातो तेव्हा आपले बाबासोबत, त्या भाज्यांची पण नावं येतात आपल्याला, आहे ना? म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही वस्तूशी आपला संपर्क येतो, बरोबर आहे ना, त्या वस्तूला आपण त्या त्या नावाने हाक मारत असतो, मारतो ना? प्रत्येक आपल्या वस्तूला काय दिलेली आहे? नावं दिलेली आहे. आणि त्यालाच आपण काय म्हणायचं? नाम. काय म्हणायचं? नाम. आता बघा, हे काय आहे? हे नाम आहे का? कशाचं नाव आहे? व्हेरी गुड. वाचा. कोण आहे? प्राणी आहे. प्राण्याचं नाव आहे. त्याच्यानंतर कशाचं नाव आहे? वाहनाचं नाव. व्हेरी गुड. हा, नाव आहे का? व्हेरी गुड. चंद्र. शाबास. चला, काय आहे? पक्ष्याची नाव आहे. व्हेरी गुड. हा, आहे, नाव आहे. त्याच्यानंतर कशाचं नाव आहे? पदार्थाचं. व्हेरी गुड. हा, आता कळलं तुम्हाला? म्हणजे नावामध्ये प्राण्याचं पण नाव येऊ शकते, पक्ष्यांचं येऊ शकते. प्राणी, पक्षी, वस्तू, गावाची नावं, मुलांची नावं, मुलींची नावं, शाळा आपली आहे ना, ही शाळा म्हणजे पण काय? वस्तूच आहे, एक प्रकारची नाम आहे. बॉटल, तुमची बॅग, तुमची पेन्सिल, ज्या काही वस्तू आहे त्या सर्व काय आहे? नामाने ओळखल्या जातात. चला, आता आपण नाम शिकलो, बरोबर आहे? वस्तूचं, व्यक्तीचं, पदार्थाचं, सर्वांचं नाम आपल्याला कळलं. तर आता तुम्हाला काय करायचं आहे? मी जी फळ्यावर शब्द लिहिलेली आहे, बरोबर आहे, या फळ्यावर लिहिलेल्या शब्दांपैकी तुम्हाला नाम कोणते आहे ते तुम्हाला कुठे लिहायचे आहे? खाली दिलेल्या जागेवर लिहायची आहे. चला, सार्थक, चलिए. बरोबर आहे? कळलं सर्वांना? नाव म्हणजे काय? वस्तूचं, व्यक्तीचं, पदार्थाचं नाव. बरोबर, त्याला हाक मारू शकतो, त्या नावाने त्या पदार्थाचा आपल्याला बोध होतो, त्याला म्हणायचं नाव.